गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नळ योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली। या दोन्ही नेत्यांमध्ये भाजप आणि मनसे यांच्यातील युती संदर्भात चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीकडे राज्यासह देशाचे लक्ष लागले। राज ठाकरे यांना महायुतीत सामील होण्यासाठी प्रस्ताव असल्याची चर्चा आहे। इतकंच काय तर मनसेला युतीत सामील करण्यासाठी दिल्लीतील नेतृत्वाकडूनही विचारमंथन सुरू असल्याची मोठी माहिती सूत्रांकडून समोर आली आहे। आशिष शेलार या भेटीनंतर भाजप मनसे युतीबाबत प्रतिक्रिया देत म्हणाले की शेलार यांनी राज ठाकरे यांच्यासोबतच्या भेटीवर आपली प्रतिक्रिया दिली आहे की साथ वगैरेचा काही सवाल नाही, आम्ही राजकीय मित्र आहोत, भेटतच असतो। युतीबाबत चर्चा झाली का या प्रश्नावर उत्तर देताना शेलार यांनी सांगितलं की मन की चर्चा झाली, जन की बात झाली। शेलार पुढे म्हणाले की राजकारणात भेटीगाठी होत असतात, चर्चा होत असतात, अद्याप कोणताही राजकीय निर्णय नाही, योग्य वेळी याबाबत चित्र स्पष्ट होईल असं आशिष शेलार यांनी म्हटलंय। देवेंद्रजी म्हणाले आहेत तर लवकरच चित्र स्पष्ट होईल, सध्या मी मनसेबद्दल काहीच बोलणार नाही, योग्य वेळी यावर निर्णय होईल असं शेलार यांनी सांगितलं। दरम्यान या मुद्द्यावर मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनीही अधिकचं बोलणं टाळलंय। महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरे यांनी सकारात्मक किंवा नकारात्मक अशी कोणतीही प्रतिक्रिया देणं टाळलंय। राज ठाकरे यांनी भाजपसोबत युतीच्या चर्चांवर मौन बाळगलं असून वेळ आल्यावर चित्र स्पष्ट होईल असं त्यांनी म्हटलं आहे। मात्र राज ठाकरे यांनी युतीच्या चर्चा फेटाळल्याही नाहीत, त्यामुळे मनसे भाजप युतीच्या चर्चांना वेग आलाय। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।